जर्मनीच्या पब्लिक युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन मिळवणे या सिरीजचा हा पहिला भाग. या सिरीजमध्ये आपण पूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस शिकू, ज्यामध्ये कोर्स कसा निवडायचा, काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया राहणार, SOP म्हणजे काय, रेफरन्सेस वगैरे का लागतात, आणखी ब्लॉक अकाउंट म्हणजे काय आहे, APS सर्टिफिकेट म्हणजे काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप बघू. तर सर्वात अगोदर तर तुम्हाला 3 फॅक्ट्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे की जर्मन युनिव्हर्सिटीमध्ये, पब्लिक युनिव्हर्सिटीमध्ये ट्युशन फीज नसते मोस्टली, आणि फक्त तुम्हाला सेमिस्टर कॉन्ट्रीब्युशन पे करावं लागतं. त्याचे जवळजवळ 250 ते 300 युरोच्या आसपास, 350 युरोच्या आसपास राहतं. मास्टर्सचे काही कोर्सेस राहतात ज्यामध्ये फक्त कोणत्या कोणत्या कोर्सेससाठी ट्युशन फीस तुम्हाला पे करावं लागू शकते. दुसरी गोष्ट म्हणजे फक्त IELTSच हा मेन क्रायटेरिया नाही आहे. बाकी तुमचे डॉक्युमेंट्स, बाकी तुमचं ॲकॅडमिक्स, आणखी तुमचा इंटरेस्ट, तुमचं लेटर ऑफ मोटिवेशन, ह्या गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या आहेत. आणि तिसरा क्रायटेरिया म्हणजे तुम्हाला जी ॲडमिशन मिळणार आहे ती तुमच्या प्रोफाईलच्या बेसवर मिळणार आहे. कोणताच एजंट तुम्हाला पब्लिक युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन देऊ शकणार नाही जर तुमची प्रोफाईल मॅच होत नसेल तर. ह्या सगळ्या गोष्टी आपण या पूर्ण सिरीजमध्ये डिस्कस करू. म्हणून ही रील सेव्ह करून ठेवा, ज्यांना गरज आहे त्यांना शेअर करा आणि फॉलो करून ठेवा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे आणि कोर्स कसा निवडायचा याबद्दल डिस्कस करू. धन्यवाद.